कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण। सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मिळवणे खूप खर्चिक होत असल्याने नागरिकांचा वेळ व त्रास वाचावा आणि प्रशासन आणि जनता यांचा संवाद यातून साधावा या उद्देशाने महाराजस्व अभियानातून येथील जनतेची गेली कित्येक वर्ष व महिने प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे भावपूर्ण उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी काढले। कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथील कैलासवासी चंद्रकांत पारेसर रायबागकर सभागृहात बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता संपन्न झालेल्या या समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 चे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी विभागीय प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व इतर सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। खारेपाटण पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला। मॅडम गुड मॉर्निंग। हायवे झाल्यामुळे जय मॅन। ठीक आहे तर नंतर कार्यक्रम स्वागतम सुस्वागतम। मान्यवरांचं सभागृहामध्ये शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करतोय। माझी अशी इच्छा आहे सगळ्यांना की टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण सर्वांच्या मान्यवरांचे अतिथींचं स्वागत करूया। खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, शेठ नम विद्यालय व ज्युनियर कॉलेज या रायबागकर सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रशालेच्या वतीने, महसूल विभागाच्या वतीने शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करतो। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचे। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात। ही कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होणार आहे। अंधकार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा दिवा मान्यवरांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करण्यात येतोय। माननीय दोडमिसे मॅडम, देशपांडे सर, कातकर सर अशा उपस्थित प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या खारेपाटण पंचक्रोशीचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी लोकरे सर, मुख्याध्यापक माननीय श्री सानप सर, उपस्थित सर्व पंचायत समिती सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी, सदस्य, पदाधिकारी अशा सर्वांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होतोय। तमसो मा ज्योतिर्गमय, प्रकाशाकडे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा दिवा। आणि यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे एकत्रित उपस्थित झालेलो आहोत आणि तो कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि ज्या राजांच्या नावाने हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांनाही एक छोटीशी मानवंदना। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की स्फुरण चढतं। शौर्य आणि पराक्रमाची दूरदृष्टीची यशोगाथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्याच नावाने आपण हे अभियान राबवतोय। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे।
त्याचंच प्रेरणा घेऊन ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचं महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचं निराकरण व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकविमुख, कार्यक्षम, गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये ही जी योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचा हा शुभारंभ आणि आपला या रायबाग सभागृहामध्ये महसूल विभागाकडनं होतोय. प्रथमतः सर्व मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मी ते ज्याचं आयोजन ज्यांनी केलंय खारेपाटण मंडळ अधिकारी माननीय श्रीमती सरिता रामचंद्र बावलेकर मॅडम यांनी सर्व या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी मॅडमांना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत हे पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. पहिलं जे स्वागत होणार आहे ते माननीय धोडविसे मॅडम जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचं स्वागत इथे पार पडलं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कणकवली माननीय श्री जगदीश काटकर सर यांचं सुद्धा स्वागत बावलेकर मॅडम करतायत. यानंतर तहसीलदार कणकवली माननीय श्री दीक्षांत देशपांडे सर यांचं देखील स्वागत माननीय श्रीमती बावलेकर मॅडम करतायत. यानंतर महसूल नायब तहसीलदार कणकवली माननीय श्री मुकुंद मंडले सर. संजय गांधी योजना पंचायत समिती सदस्य कणकवली माननीय श्री गुरुप्रसाद शिंदे सर यांचं देखील स्वागत माननीय श्रीमती बावलेकर मॅडम करतायत. यानंतर माननीय श्री राजेश जाधव पंचायत समिती सदस्य कणकवली यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम करतायत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या खारेपाटण हायस्कूल पंचक्रोशी संस्था यांचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी लोकरे सर यांचं सुद्धा स्वागत बावलेकर मॅडम करतायत. यानंतर अध्यक्ष संजय गांधी आर्थिक सहाय्यक योजना कणकवली माननीय श्री शरद करले सर यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम करतायत. माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग माननीय श्री रवींद्र जठार सर यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम करतायत. सरपंच खारेपाटण माननीय महेंद्र गुरव सर, माननीय सौ माधवी मदार सरपंच नडगिवे यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम करतायत. मॅडम पुढे यायचे कृपया आणि आपला हा सन्मान स्वागत स्वीकारायचा आहे. सरपंच नडगिवे माननीय सौ अस्मी लाड सरपंच वांगणी यांचं सुद्धा स्वागत बावलेकर मॅडमांनी करायचं आहे त्यांना मी विनंती. यानंतर माननीय श्री रवींद्र शेट्टी सरपंच शिडवणे यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम करतील. यानंतर माननीय स्मिता पांचाळ सरपंच शेरपे यांचं देखील माननीय संतोष ब्रह्मदंडे सरपंच बेर्ले कुंभवणे यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडमांच्या हस्ते होणार आहे. यानंतर माननीय रमाकांत राऊत माजी सरपंच खारेपाटण यांचं देखील स्वागत बावलेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते होत आहे. आणि उपस्थित सर्व मान्यवर जे उपस्थित राहिले आमचं अहोभाग्य की या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा अतिशय स्तुत्य उपक्रम पार पडतोय आणि यांचं स्वागत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण व शेख नमो विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण यांच्या वतीने देखील स्वागत करण्यात येणार आहे, सन्मान करण्यात येणार आहे. प्रथमतः आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम माननीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या खारेपाटण पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी लोकरे यांना करते की त्यांनी मॅडमांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करावं. भारतीय संस्कृती म्हटली की स्वागत हे आलं आणि ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचा एक आमच्या प्रशासनाकडनं प्रयत्न. यानंतर उपविभागीय अधिकारी कणकवली माननीय श्री जगदीश काटकर सर
यांचं देखील इथे स्वागत करण्याची विनंती आपल्या खारेपाटण पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री लोकरे सर यांना करते की कातकर सरांचं त्यांनी स्वागत करावं. सरांचं स्वागत शाल पुष्पगुच्छ व एक भेटवस्तू प्रदान करून करण्यात येत आहे प्रशालेकडून संस्थेकडून. धन्यवाद सर. यानंतर तहसीलदार कणकवली माननीय श्री दीक्षांत देशपांडे सर इथे उपस्थित आहेत. सर सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. धन्यवाद सर. यांचं देखील आपण स्वागत माननीय मुख्याध्यापक श्री संजय सानप सर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. एवढा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला. आणि हे सगळं जे शक्य होतं की शाळा उपलब्ध करून देणं, सगळं नियोजन करणं हे आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापकांशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यासाठी आपण सानप सरांचं देखील इथे स्वागत करतोय. मी बावलेकर मॅडमांना विनंती करते की त्यांनी सानप सरांचं इथे स्वागत करायचं आहे. हे जे वातावरण अतिथींच्या आगमनाने भारावून गेलंय ते अधिक भारावण्यासाठी आमचा जो संगीत विभाग आहे ते माननीय पेंढुरकर सर यांच्या मार्गदर्शनाने अगदी सुरळीतपणे चालतो. आणि त्यासाठीच म्हणजे आम्ही राष्ट्रस्तरावरती देशात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे लोकवाद्य समूहामध्ये. आणि याचं सर्व श्रेय आमचे संगीत शिक्षक माननीय श्री पेंढुरकर सर आणि त्यांचा बालचमू मुख्याध्यापक सर्व शिक्षक या सर्वांना जातो. महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणं, सनद प्रणाली संपुष्टात आणणं, एका वेळचे अधिक मूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, अभिलेख अद्ययावतीकरण, सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी
विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरूपात हे राबवण्यात येत आहेत आणि याचाच सर्वांनी आपण लाभ घेतलेला आहे. मग हे शिबिर कसं आहे किंवा या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याची थोडक्यात माहिती प्रास्ताविकामधनं करण्यासाठी मी आपल्या उपविभागीय अधिकारी माननीय श्री जगदीश काटकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या प्रास्ताविकामधनं आपल्या लाभार्थ्यांना उद्बोधन करावं. धन्यवाद. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र शासनानं आणि प्रामुख्याने महसूल खात्याने सुरू केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर टप्पा 1 या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र शासनानं गेल्या महिन्यामध्ये प्रामुख्याने महसूल खात्याचे आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महाराजेश्वर समाधान शिबिर आयोजित करण्याबाबतच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार साधारणतः प्रत्येक शनिवारी सुट्टीचा जो दिवस आहे त्या दिवशी हे महाराजेश्वर समाधान शिबिर प्रत्येक महसूल मंडळामध्ये आयोजित करण्यात येत आहे. यावेळेला हे 25 तारखेला मध्येच शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण शनिवारच्या वेळेला काही ठिकाणी जादा जिथे महसूल मंडळ आहेत तिथं 25 तारखेला हे समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. महसूल खात्यामार्फत समाधान शिबिर आयोजित करण्याच्या पाठीमागे प्रामुख्याने 3 उद्देश होते. एक म्हणजे जसं मॅडमने सांगितले की आता लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या दाखले असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय सेवा महसूल खात्यामार्फत दिल्या जातात त्या सेवा लोकांना तात्काळ त्यांच्या ठिकाणी त्यांच्या गावी जाऊन महसूल मंडळामध्ये त्या उपलब्ध करून द्याव्या, हा याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश होता. दुसरं म्हणजे नागरिकांच्या महसूल खात्याविषयी काही तक्रारी असतील, काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील या महाराजेश्वर समाधान शिबिराच्या अनुषंगाने सोडवण्यात याव्यात. आणि तिसरा महत्त्वाचा होता की गेल्या 2 वर्षामध्ये महसूल खात्यानं महसूल विभागामध्ये ज्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक कायदे होते त्या कायद्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि हे जे लोकाभिमुख बदल केलेले आहेत हे बदल लोकांच्यापर्यंत पोहोचवावे, लोकांना या सुधारणांची माहिती व्हावी, या अनुषंगाने हे महाराजेश्वर समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आपण जी नागरिकांना देतो त्याचे वितरण या ठिकाणी होणारच आहे. त्याचप्रमाणे तुमचे काही अडचणी, तुमचे काही तक्रारी असतील, समस्या असतील तर त्या अनुषंगाने खाली वेगवेगळ्या प्रकारचे जे महसूल खात्याकडून सेवा दिल्या जातात त्या अनुषंगाने खाली वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स लावलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा कुठलाही विषय प्रलंबित असेल तर त्या अनुषंगाने तुमचा अर्ज द्यावायचा असेल तर त्या ठिकाणी खाली सोय केलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे की महसूल खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणांची तुम्हाला माहिती देत असताना प्रामुख्याने 2-4 सुधारणा ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्याशी निगडीत आहेत, त्यातली पहिली एक महत्त्वाची सुधारणा जी महसूल खात्याने केली तो म्हणजे आपल्याला घर बांधण्यासाठी किंवा अकृषिक वापर करण्यासाठी जे सातत्याने महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागत होती आणि ती परवानगी घेताना ज्या अडचणी, त्रास होत होता ती सर्व अडचण, त्रास महसूल खात्याने दूर केली आणि डिसेंबर 25 नंतर म्हणजे 2026 पासून आता तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला घर बांधण्यासाठी अकृषिक परवानगी घेण्याची, बिनशेती परवानगी घेण्याची गरज नाही. महसूल खात्याकडून आता तुम्हाला बिनशेती परवानगी घेण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला सनद देखील घेण्याची गरज नाही आमच्याकडून. आता तुम्ही तुमच्या जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्याकडे बांधकामाची परवानगी घेतली की तुम्हाला ती पुरेशी होणार आहे. महसूल खात्याने फक्त बिनशेती परवानगी घेण्याची अटच रद्द केली नाही, तर यापूर्वी ज्या लोकांनी बिनशेती घेतलेली आहे आणि तो बिनशेती सारा भरलेला नाही, थकीत सारा आहे, तो थकीत सारा देखील माफ केलेला आहे. त्याचबरोबर भविष्यात इथून पुढे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा बिनशेती सारा वसूल केला जाणार नाही. फक्त एकदा तुमच्याकडून प्रीमियम नजराना फी एकदा घेतली जाणार आहे. जी नजराना फी आता तुम्ही जो बिनशेती सारा वर्षाला देत असाल तर साधारणतः त्याच्या तिप्पट ते चौपट म्हणजे 100 रुपये तुम्ही जर बिनशेती सारा देत असाल तर तुम्हाला एकदा साधारणतः 25 रुपये एवढी रक्कम एकदा तलाठ्यांच्याकडे जमा करायची आहे
आणि इथून पुढे तळहायात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बिनशेती सारा देण्याची आवश्यकता भासणार नाहीये. महसूल खात्याने ही केलेली खूप मोठी सुधारणा आहे. याचा आपल्या सगळ्याच लोकांना याचा लाभ होणार आहे. बिनशेतीचा सारा माफ झाला, थकीत सारा माफ झाला, बिनशेती परवानगी घेण्याची गरज नाही, सनद घेण्याची गरज नाही. याचा मात्र नॉमिनेटचा जो काही चार्ज असेल ते चार्ज आपल्याला या ठिकाणी द्यावाच आहे. महसूल खात्यानं दुसरी एक महत्वाची जी सुधारणा केली ती म्हणजे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याच्या अनुषंगाने आपल्याकडून काही जे व्यवहार झालेले आहेत, जे व्यवहार तुकडेबंदी कायद्याचा भंग करणारे आहेत, म्हणजे आपण काही 2 गुंठ्याचे, 3 गुंठ्याचे, 4 गुंठ्याचे, 5 गुंठ्याचे असे काही व्यवहार केलेले आहेत. कुणाला घर बांधायचं आहे किंवा कुणी अशीच जागा खरेदी केलेली आहे, अशा ज्या काही तुम्ही जागा खरेदी केलेल्या होत्या त्या खरेदी खताच्या अनुषंगाने आमच्याकडे महसूल खात्यामध्ये त्याच्या काही नोंदी झाल्या. जे खरेदी खत तुम्ही आमच्या तलाठ्यांच्याकडे सादर केले ते तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे, म्हणजे आपल्याकडे बागायतीसाठी 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करता येत नाही. जिरायत असेल तर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करता येत नाही. असे जे कमी क्षेत्र आपण खरेदी केलेलं होतं, अशा खरेदी खताच्या नोंदी ज्या वेळेला तुम्ही तलाठ्यांच्याकडे घालायला दिल्या त्यावेळेला अशा नोंदी तलाठी यांनी रद्द केलेल्या आहेत. तुमच्या नोंदी त्या नामंजूर केलेल्या आहेत. काही ठिकाणी असं झालं की तुम्ही असे कमी क्षेत्राची जे खरेदी खते केली त्याची नोंद तलाठ्याने घेतलेली आहे, पण मालकाचं नाव इतर हक्कात ठेवलं. ज्यानं जमीन खरेदी केलं त्याचं नाव इतर हक्कात ठेवलेलं आहे. किंवा काही ठिकाणी असं झालेलं आहे की तुमचं खरेदी खत नोंदवलं, ज्यानं खरेदी खत करून घेतलं त्याचं नाव भोगवटदार सदरी आलं, पण त्याच्या 7/12 इतर हक्कात शेरा ठेवलेला आहे की तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार असा. त्यामुळे अशा तिन्ही प्रकारच्या ज्या बाबी आहेत, किंवा चौथी बाब आपल्याकडे अशी आहे की तुम्ही अशा कमी क्षेत्राची खरेदी खतं केलीत, पण ती खरेदी खतं तुम्ही तलाठी नोंद नामंजूर करतील किंवा काही शेरा ठेवतील म्हणून नोंदवायलाच दिलेली नाही. अशा 4 प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या 4 प्रकारच्या बाबींच्या अनुषंगाने महसूल खात्याने आता 15 ऑक्टोबर 1965 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 या साधारणतः 59 वर्षाच्या कालावधीत तुमचे असे जर काही व्यवहार झालेले असतील आणि त्याच्या काही नोंदी झालेल्या असतील आणि त्या नोंदी मी म्हटलं त्या रद्द केलेल्या असतील किंवा इतर हक्कात काही शेरे ठेवलेले असतील, तर या सगळ्या नोंदी आता नियमित केल्या जाणार आहेत. हे सगळे शेरे या ठिकाणी काढले जाणार आहेत. कणकवली सब डिव्हिजनमध्ये मॅडम असे 1340 आम्हाला शेरे सापडलेले आहेत तलाठ्यांच्याकडून. भविष्यात आम्ही ते शेरे आता कमी करण्याचा काम या अभियानाच्या कालावधीत सुरुवात करतो. याच्यात अजून एक शासनाने महत्वाची सुधारणा केली. मी आता सांगितलं तसं आपण काही 2, 4, 5 गुंठ्याची खरेदी खते केली प्रत्यक्ष सब रजिस्टर ऑफिसला जाऊन, पण आपल्याकडे असे काही व्यवहार आहेत की आपण 2, 4 गुंठ्याचं खरेदी खत केलं नाही, पण जमीन देणारे आणि घेणारे जे लोक आहेत त्याने आपापसात साधा कागद केला, स्टॅम्प पेपरवर अशा काही नोंदी करून ठेवले किंवा नोटरीकडे काही कागदपत्र तयार केले, त्याचं प्रत्यक्ष खरेदी खत केलेलं नाही. असे जर कुणाकडे अनोंदणीकृत व्यवहार आहेत, जे रजिस्टर व्यवहार केलेले नाहीत, साध्या कागदावर त्याने देण्याचा व्यवहार केलेला आहे, असे जर कुणाचे व्यवहार असतील तर अशा व्यवहारांची माहिती देखील आमचे तलाठी जमा करणार आहेत. ती माहिती सब रजिस्ट्रार ऑफिसकडे देऊन मी सांगितलं तसं 65 पासून 2024 या कालावधीत झालेले जर व्यवहार असतील तर त्या व्यवहारावर नॉमिनल तुमच्याकडून दंड आकारणी करून ते व्यवहार देखील तुम्हाला खरेदी खतामध्ये रूपांतर करून दिले जाणार आहे. ही देखील आपल्यासाठी एक महत्वाची बाब आहे. त्यामुळं आपल्याकडे मी म्हटलं तसं असे तुकडेबंदीच्या व्यवहाराविरुद्ध झालेले काही तुमचे व्यवहार आहेत, ज्याच्या नोंदी झालेत, ज्यांचे शेरे पडलेले असतील किंवा काही खरेदी खतं तुमच्याकडेच प्रलंबित असतील जे तुम्ही तलाठ्याकडे जमा केलेली नसतील किंवा असे काही अनोंदणीकृत दस्त असतील, बॉन्ड पेपरवर असेल, नोटरीकडे केलेला असेल, असे काही व्यवहार झालेले असतील तर त्याची माहिती तुम्ही तलाठी वर्गाला द्यावी. अनोंदणीकृत व्यवहार जे झाले, जे खरेदी खतात रूपांतर झालेले नाहीत, अशा व्यवहारांच्या बाबतीत तलाठ्यांच्याकडे माहिती जमा झाल्यावर फक्त 2 गोष्टींची खात्री केली जाईल की ज्याने हा खरेदी खत म्हणजे स्टॅम्प पेपरवरचा व्यवहार केला ते खरेदी देणार घेणार दोन्ही लोक हयात असावेत. हयात नसतील तर त्यांचे वारस असं खरेदी खत करून द्यायला तयार पाहिजे. आणि जे काही तुम्ही 2, 4 गुंठ्याचे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहाराच्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही त्या जागेचा वापर घर बांधण्यासाठी केलेला असणं गरजेचं आहे. याबाबतची मात्र खात्री केली जाणार आहे. महसूल खात्याने तिसरी एक महत्वाची जी सुधारणा केलेली आहे ते आपल्याकडं
जमिनीचं जे आपण विभाजन करतो, वाटणी करतो, ज्या वेळेला आपापसात वाद असतात त्यावेळेला आपण वाटणी करण्यासाठी कोर्टात जातो, दिवाणी कोर्टात. पण ज्या वेळेला खातेदारांमध्ये कुटुंबामध्ये सामंजस्यानं वाटणीपत्र केलं जातं, ते एकतर वाटणीपत्र तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसकडे नोंदणीकृत करता येतं. त्याला तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याची बाधा आहे, त्याचा भंग न करता आपल्याला ते नोंदणीकृत करता येतं. किंवा तहसीलदारांच्या समोर कलम 85 खाली तुम्हाला आपसात सहमतीनं त्याचं वाटप करून घेता येतं. तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याचा भंग होत नसेल तर तहसीलदारांनी केलेलं जे वाटप आहे ते कोर्टाप्रमाणे तुम्हाला रितसर त्याचे पोट हिस्से पाडून दिले जाते. दुसरं याच्यात एक अजून सुधारणा केलेली होती की संगणकीकृत 7/12च्या वेळेला आपल्याकडं मूळ 7/12 जे क्षेत्र होते ते 7/12 एकाच ठिकाणी कुठेतरी नमूद केलेलं असायचं. आता संगणकीकृत 7/12 खात्यातले म्हणजे एकाच कुटुंबातले 4-5 लोक आहेत तर त्यातल्या एकाच व्यक्तीच्या नावावर ते सगळं क्षेत्र आलेलं आहे. उर्वरित भाऊ बहीण जे आहेत त्यांच्या नावावर क्षेत्र दिसत नाही. असं क्षेत्र देखील तुम्ही सहमतीने जर विभाजनासाठी तहसीलदार यांच्याकडे दिलं तर त्याचं देखील तुम्हाला सहमतीचं विभाजन तहसीलदार यांच्याकडून करून मिळणार आहे. काल परवाच्या याच्यात नवीन सुधारणा अशी झाली की जे आपण सहमतीचं वाटप करणार आहोत, कलम 85 खाली तुम्ही वाटप केल्यानंतर त्याची मोजणी खात्याकडे मोजणीसाठी जर तुम्ही लोक गेले तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोर्टाकडून एखाद्या वाटपाचा दावा केल्यानंतर मोजणी खात्याकडे ज्या वेळेला आपण मोजणी करायला जायचो त्यावेळेला त्या मोजणीसाठी आपल्याकडची जी फी असायची ती साधी फी किमान 1000 रुपये असायची, तातडीची फी किमान 3000 रुपये असायची. आता तुमचं असं सहमतीचं जर वाटप झालं तर तुम्हाला याची मोजणी फी प्रत्येक पोट हिश्श्याला 200 रुपये इतकीच शासनाने ठेवलेली आहे. त्यामुळे याचा देखील तुम्हाला लाभ घेऊन भविष्यात तुम्ही जर सहमतीचं वाटप केलं तर तुम्हाला त्याचं जे काय पोट हिस्सा मोजणीची रक्कम असेल ती देखील आपल्याला अगदी नाममात्र किमतीत भरायची आहे. महसूल खात्याने आणखी एक महत्वाचं संगणकीकृत 7/12 जो पूर्वी तुम्हाला तलाठ्याकडून घ्यावा लागायचा, तलाठ्याची स्वाक्षरी लागायची, आता शासनानं डिजिटल जे QR कोड असलेला 7/12 देखील कायदेशीर केलेला आहे. महसूल खात्याने गेल्या 1-2 वर्षात बघितलं तर आपण लोकाभिमुख कारभाराच्या अनुषंगाने लोकांच्या हितासाठी अशा अनेक महत्त्वाच्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा तुम्ही लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, तुम्हाला त्याची माहिती द्यावी. मी सांगितलं तसं तुम्हाला महसूल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचा लाभ आणि तुमच्या समस्यांचं निराकरण व्हावं या अनुषंगाने हे महाराजेश्वर समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या समाधान शिबिरासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदया, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी या महसूल मंडळाचे उपस्थित राहिला, तुम्हा सर्वांचे स्वागत आणि आभार मानतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कातकर साहेब. आपण प्रास्ताविकामधनं ह्या योजनेचा कशासाठी शुभारंभ केला आहे अगदी समजावून सांगितलं. अशा काही अनेक संज्ञा असतात की आम्हाला त्याचा अर्थच समजत नाही. महसूल विभागाची प्रक्रिया एवढी आम्हाला वाटतं की हे कागद लगेच काय मिळत नाही, पण ती प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे. त्यासाठी शोधणं म्हणजे नक्की काय प्रकरण आहे त्यासाठी या अधिकाऱ्यांना वेळ लागत असतो आणि म्हणून काही कारणांनी आपल्याला प्रलंबित म्हणजे उशिराने आपल्याला दाखले मिळतात. ती कारणं सरांनी तुम्हाला सांगितली, त्याच्या उपाययोजना सांगितल्यात, निश्चितच त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. धन्यवाद सर, आम्हाला तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि यानंतर आमच्या प्रशालेसाठी एक अभिमानाची गोष्ट या वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये घडली आणि तो सन्मान इथे महसूल वतीने होणार आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व नवी दिल्ली व शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने दिनांक 20 ते 23 डिसेंबर कालावधीमध्ये यशोदा बांदेर रोड पुणे येथे राष्ट्रीय कला उत्सव संपन्न झाला. आणि या कला उत्सवामध्ये आपल्या प्रशालेने शेठ नवीनचंद्र मोफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण प्रशालेच्या संघाने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला आहे. आणि यासाठी आपल्या जे कार्य केलं आहे ते संगीत विभागाने आणि त्यामध्ये आपल्याला लोकसंगीत समूह वाद्य या प्रकारामध्ये जे देशात प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. यामध्ये सर्व जे सहभागी विद्यार्थी होते व त्यांना मार्गदर्शन करणारे पेंडुरकर सर आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि हा जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आमच्या या पेंडुरकर सरांना व त्यांच्या सर्व बालचमूंना सन्मानित करावं.
यामध्ये या कलाउत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या कलाउत्सवामध्ये प्रशालेतील आर्या मोसमकर, आयुष वांगले, सुमित ठोसर, वंश कानडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वंश कानडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसंच पेंढुरकर सर यांचं त्यांना बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण सर्वांनी ज्याची प्रतीक्षा करताय ते म्हणजे आपल्याला लाभार्थ्यांना आपण दाखल्यांचं त्यांच्या वाटप करणार आहोत. ज्याप्रमाणे या योजनेला नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर. शिवाजी महाराजांची दृष्टी ही दिव्य होती आणि त्यांचे कार्य करण्याची वृत्ती म्हणजे प्रत्येक रयतेचं राज्य, रयतेचं स्वराज्य या पद्धतीने त्यांनी कार्य केलं. रयता म्हणजे जनता आणि त्यांचं समाधान या शिबिरातून करण्याचा प्रयत्न या सर्व मान्यवर मंडळींचा आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण जे लाभार्थी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना ते जे त्यांच्या दाखले आहेत ते वाटप करूया. त्यामध्ये मी प्रथमतः चिंचवली गावचे सुशीला सुरेश कांबळे, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी योजना हा लाभार्थ्यांचा ते प्रकार आहे. त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते हे जे तुम्हाला योजनेअंतर्गत दाखला मिळाला तो घ्यायचा आहे. सुशीला सुरेश कांबळे त्यांनी कृपया व्यासपीठाकडे येऊन थांबायचे. आपल्याला खूप दाखले वाटप करायचे आहेत. बेर्ले गावचे सृष्टी विजय राऊत कृपया. थोडा वेळेअभावी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सालिम सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्व ग्रामस्थ आणि सन्माननीय व्यासपीठ, गेले कित्येक वर्ष कातकर साहेब, प्रांताधिकारी आणि देशपांडे साहेब, तहसीलदार आपल्या कणकवली तालुका अतिशयोक्ती नाही, आमच्या 2000 विद्यार्थ्यांच्या कुठल्याही दाखल्याचा आजपर्यंत शासकीय कामासाठी दाखले आपल्याला लागतात विद्यार्थ्यांसाठी, तर इथे येऊन त्यांनी दाखलेचा वाटप करण्याचं, दाखले वितरण करण्याचं गेल्या 2-3 वर्षांपासून हे अभियान सुरू ठेवलेलं आहे. आणि 2000 विद्यार्थ्यांचं दरवर्षी आमच्याकडे यादीच लावलेली आहे तिथे, म्हणजे कुठला दाखला विद्यार्थ्यांनी कधी कसा करायचा तो चार्ट आपल्या तहसीलदार कार्यालयात लावलेला असतो. तसं आपल्या प्रशालेतला चार्ट आणि त्याचा उपयोग आपल्या परिसरातल्या 5-25 गावांना दाखले काढण्यासाठी होतो. आणि हे दाखले आम्हाला जे आता काही विषय होतात की बऱ्याच वेळेत मिळत नाही वगैरे असं ऐकतो, परंतु शासकीय दाखले एखाद दुसरा वगळता फार विलंब होतोय असं मला तर काही जाणवलेलं नाही. त्या वेळेला वेळेत दाखले मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सकाळपासून दोनच प्रश्न साहेबांना, कातकर साहेबांना पण विचारला आणि मॅडमनाही विचारला की तुम्ही एवढा व्यस्त वेळेतून गावाकडे वगैरे आपल्या कधी जाता, तर त्यांना गावाकडे जायला वेळच नसतो असं त्यांचं मत आहे. एवढं खूप चांगला प्रयत्न करणारे, काम करणारे अधिकारी आपल्याकडे असल्यामुळे ती जी सगळी कामं आपली महसूल विभागातली आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहेत. अशीच यापुढे कामं आमची, एका कोपऱ्याला आमचं एक खारेपाटण गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलं तरी सुद्धा खूप 60-70 किलोमीटर ओरसपासून लांब आहे. आणि त्यामुळे आमची प्रशासकीय कामं जी आहेत ती कुठलीही विना अडथळा भविष्यकाळात होत राहावी आणि तुमच्याकडून 100% होणार एवढी क्षमता किंवा ऊर्जा आपण ज्याला म्हणायचं तुमच्या सगळ्यांमध्ये आम्हाला दिसून येते. आणि त्यामुळे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासन जे आहे ते निश्चितपणे गतिमान राहणार आहे याची मला आशा आहे. जास्त काही बोलत नाही, यानंतर मॅडम बोलणार आहेत. त्यांना पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी कातकर साहेबांनी, देशपांडे साहेबांनी त्याचा 3-4 वर्ष झालेलीच आहे तिथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, पण मॅडमनाही खूप मोठं भविष्य आहे.
आणि मॅडम आमच्या खारेपाटणला ज्यांचं पदाधिकाऱ्यांचे किंवा उच्चपदस्थ अधिकारी आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत ते प्रधान सचिवापर्यंत जाऊन पोहोचलेले लोक आमच्याकडे आहेत. भविष्य काळात तुम्ही सुद्धा अत्युच्च पदावरती पुढे जावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सानप सर. सानप सर ज्याप्रमाणे म्हणाले की ही पेंढरकर सरांची भूमी आहे आणि इथे आलेला प्रत्येक अधिकारी वर्ग उच्च स्थानावरती पोहोचणारे आहेत अशा शुभेच्छा सर्वांना दिलेल्या आहेत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं खरंच भाग्य आहे की यांच्यासारखे पदाधिकारी आम्हाला लाभल्यामुळे हे ज्या योजना आहेत किंवा हे जे लाभार्थी आपण आहोत की कुठेही गेल्यानंतर दाखल्यासाठी अडवणूक होत नाही किंवा एका दिवसामध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये ते कामकाज होत आहे. आमचं सर्वांचं भाग्य आहे की आमच्या जिल्ह्याला असे अधिकारी प्राप्त झालेत आणि आता आपल्याकडे एवढ्या लांबून आपल्या ओरोससारख्या मुख्यालयावर इतक्या कामाचा ताण असताना सुद्धा दोडमिसे मॅडमांनी वेळात वेळ काढून इथे आलेत. मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट असतात आणि आमची सर्वांची इच्छा होती की मॅडम तुमचं भाषण आमच्या विद्यार्थ्यांनी पण ऐकावं, पण जागा अपुरी आहे आणि जागेअभावी म्हणून आम्ही मुलांना थांबलो. विद्यार्थ्यांची पण इच्छा होती की एखादा अधिकारी IAS अधिकारी कशा पद्धतीने बोलतो किंवा त्यांचे काय मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही खरंच आतुर आहोत आणि मॅडम आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही असं मार्गदर्शनासाठी पण आमच्या परिषदेला भेट द्यायची वेळ काढून अशी आमची सर्वांची खरं इच्छा आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा की MPSC म्हणजे काय, UPSC म्हणजे काय, जे स्टोक कसे आहेत, अभ्यास कसा आहे आणि यापर्यंत आम्ही कसे पोहोचू. तर आम्हाला काय होतं की आमचा ग्रामीण भागाचा विद्यार्थी आहे सर मॅडम आणि त्यामुळे आम्हाला हे मार्गदर्शन मिळत नाही. तुमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडनं जर आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच आमच्या शाळेला हा सुद्धा लाभ होईल आणि ती इच्छा इथे मी व्यक्त करते आणि मॅडमांना विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. मॅडम ज्यांच्या नावाने आज आपण हे शिबिर आयोजित करत आहोत असे आपले महाराष्ट्राचे आद्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन. तसेच आज इथे जमलेले व्यासपीठावरचे माझे सहकारी अधिकारी, आपल्या संस्थेचे संस्थाचालक, सन्माननीय पंचायत समिती सदस्य असतील, त्याच पद्धतीने या शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, त्याचप्रमाणे शिक्षकवृंद आणि इथे उपस्थित सर्व नागरिक वर्ग, सर्वांना नमस्कार. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाचा महसूल विभागाने शासन निर्णय पारित केला आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे महाराष्ट्र शिबिर सर्वत्र साजरं करावं अशा पद्धतीचं एक वेळापत्रक आम्हाला आलं. एरवी महसूल विभागाकडून खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात, वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात आणि कुठलीही इतर परिस्थिती असेल म्हणजे निवडणूक असेल, नैसर्गिक आपत्ती असेल तर त्यावेळेस सगळ्यात खेळानं उभा राहणारा असा हा महसूल विभाग असतो आणि जी कुठली कामं इतर विभाग करू शकत नाही ती सर्व कामं महसूल विभाग करतात. त्यामुळे वर्षातले 365 दिवस 24 तास दिवसांचे हे कमीच पडतात महसूल विभागाला काम करण्यासाठी, कारण अत्यंत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कामे हा विभाग करत असतो आणि या जिल्ह्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने काम महसूल विभाग करत आहे. वेगवेगळे विषय असतात. महाराजस्व अभियानाअंतर्गत शासनाची अशी अपेक्षा आहे की आपण ज्या सेवा देतो त्या अधिक गतिमानतेने, अधिक पारदर्शकपणे लोकांपर्यंत जाव्यात आणि अशा हेतूने ही शिबिरं त्यांनी आम्हाला आयोजित करायला सांगितली. एरवी देखील आम्ही हे दाखले देतच असतो, परंतु या शिबिरांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रमाणात हे दाखले दिले जावेत. त्याचबरोबर लोकांचा मुख्यालयापर्यंत येण्याचा त्रास कमी व्हावा. आता इथे खारेपाटणमध्ये आपण लोकांसाठी खाली वेगवेगळे टेबल्स लावलेले आहेत आणि लोकांचे आपण समाधान करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे वेगवेगळे विषय असतात, एकदम छोटे छोटे गोष्टी असतात की सातबारामध्ये नाव चुकलेलं असतं किंवा रेशन कार्डमधलं कुणातरी नवीन नावाचा प्रॉब्लेम झालेला असतो. अशा पण गोष्टींसाठी या शिबिरांचा फायदा होताना आम्हाला दिसत आहे. वाटते चौथं असेल, तिसरं शिबिर आहे मागच्या काळापासूनचं. तर अशा वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे लोकांचा देखील एक विश्वास वाढायला लागतो की प्रशासन स्वतःहून येऊन आमच्यासाठी काम करते आणि वेगवेगळे किस्से असे ऐकायला मिळाले की ज्या गोष्टी बरेच दिवस अडकलेल्या होत्या त्या समाधान शिबिरात सोडवल्या गेल्या. एकदम छोट्या अडचणी असतात. बऱ्याच असं होतं की प्रशासनाकडे इतर कामांचा ताण असतो, त्यामुळे कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, परंतु या शिबिराच्या अनुषंगाने प्रशासन स्वतःच आपल्या मंडळामध्ये किंवा आपल्या गावात पोहोचत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोडवण्यास मदत होते. एक संवाद लोकांमध्ये म्हणजे प्रशासन आणि नागरिक याच्यामध्ये संवाद आणखी चांगला होण्यासाठी याची मदत होते. बऱ्याचदा गावातल्या स्थानिक परिस्थितीची आपल्याला जाण नसते तर त्या गोष्टी माहिती होतात. आज खारेपाटणमध्ये यायचं माझं कारण हेच होतं की खारेपाटण जसं तुम्ही सांगितलं की जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पहिलं टोक आणि माझा मागच्या 6 महिन्यात कधीही येणं झालं नाही या साईडला आणि खारेपाटणाचा बराचसा ऐतिहासिक वारसा पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत इतिहासात नमूद केलेल्या, त्यामुळे उत्सुकता होती
त्यामुळं आजच्या शेड्यूलमध्ये म्हटलं खारे पाटणला जाऊयात आणि जरी दूर असलं तरी पण माझी यायची इच्छा होती आणि तहसीलदार आणि प्रांतांनी दोघांनी तयारी दाखवली की मॅडम आहे कार्यक्रमाचं आयोजन आपण या, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी असते, त्या ठिकाणची ऊर्जा वेगळी असते. तर तिथं जाईपर्यंत त्या गोष्टी जाणवत नाहीत. जरी तुम्ही माझ्याकडे आला तरी परंतु त्या गोष्टी जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत जाणवत नाही. तर त्या गोष्टी जाणवायला मदत होते, इथले प्रश्न जाणवायला मदत होते आणि वरती बसून मग बऱ्याचशा गोष्टींमध्ये आता मी इथून जरी महसूल विभागासाठी आले असेल तरी पण बाकी विभागांच्या अंतर्गतचे पण विषय आम्हाला समजून जातात बघितल्यावरती किंवा तुम्ही लोक सांगता आम्हाला. मग ते आम्ही इतर विभागांना सुद्धा त्याच्या योजना असतील, मग अशा आपण जसं गाळमुक्त योजनेच्या बाबतीत बोललो होतो, गाळ काढण्याच्या बाबतीत बोलत असो किंवा इथे सातव किंवा बांधकामाचे काही विषय आहेत, तर असे विषय देखील किती गरजेचे आहेत आणि पुढे नेणं गरजेचे आहे याची जाणीव आम्हाला होते आणि निर्णय प्रक्रियेत त्याची मदत होते. त्यामुळे ह्या शिबिराचा जरी महसूल म्हणून एक वेगळा अँगल असला तरी जिल्हाधिकारी म्हणून मला वेगळ्याच प्रकारे याचा उपयोग होताना मला तरी असं वाटत आहे, कारण खूप लोकांशी मला बोलायला मिळते. शिवाय नुकतेच जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यामुळे त्यांचे सदस्य असतील सन्माननीय, त्यांच्याबरोबर ते ओळख होतात, त्यांच्याबरोबर चांगले परिचय होतात आणि प्रश्न समजायला मदत होते. तर हा माझा वैयक्तिक फायदा या शिबिरांमुळे होत आहे. माझं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझं नागरिकांना आवाहन राहील की ज्या ज्या वेळेस हे शिबिर होतील त्या त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला द्यावा. तुमचे काहीही छोटे मोठे वेगवेगळ्या विभागांचे जरी काही विषय अडकले असतील तर ते तुम्ही मंडळ स्तरावरती आम्ही स्वतःहून येत असल्यामुळे तुम्ही इथं भेट द्यावी. तुमचे काही जे कामं अडले असतील किंवा ज्या काही तुम्हाला सेवा हव्या असतील त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. आम्ही प्रशासन म्हणून कायम तुम्हाला सेवा देण्यासाठी तत्पर आहोत असं मी ग्वाही देते. धन्यवाद. मी या शिक्षण संस्थेत इतका चांगला सुस्थित कार्यक्रम केला त्याबद्दल शिक्षण संस्थेत खूप आभार मानते आणि कौतुक करते. धन्यवाद मॅडम. तुम्ही इथे म्हटलात की मी पहिल्यांदाच खारे पाटणला आले, पण आम्हाला असं वाटलं नाही, तुम्ही आपलेच वाटलात आणि आम्हाला खरंच असं वाटलं की आमचा जिल्हा एका सक्षम हातामध्ये आहे आणि तुम्ही छान नेतृत्व करताय. आम्ही नेहमी वाचत असतो की अनेक योजना किंवा पालकत्व या नात्याने तुम्ही खारेपाटणला आलात आणि अशाची इच्छा आहे. मगाशी इच्छा जी व्यक्त केली ती मॅडम नक्कीच पूर्ण करणार आहे आणि मॅडम आपण आपुलकीने बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय ते म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनाशिवाय आपल्या कुठल्याही कार्यक्रमाला पूर्णता नाही. आभार मानणे ही आपली परंपरा आहे, संस्कार आहे. जसं मी म्हणते की पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, पूर्णविराम दिल्यानंतर तेथून नवीन वाक्याची सुरुवात करता येते. तसंच हा कार्यक्रम इथे संपणार आहे पण ही योजना चालू राहणार आहे. तुमचे प्रश्न नक्कीच या अधिकारी वर्गाकडनं सोडवले जाणार आहेत. आम्हाला एवढे चांगले मान्यवर अधिकारी मिळाले त्याबद्दल आमची शाळा, प्रशाला, संस्था हे सगळेच त्याबद्दल देखील ऋणी आहेत. आणि मी या शेवटचा जो कार्यक्रम आहे आभार प्रदर्शन ते करण्याची विनंती आपले तहसीलदार कडकोली माननीय श्री दीक्षांत देशपांडे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता करावी. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला उपस्थित सर्व नागरिकांचं मी खरोखर स्वागत करतो आणि या ठिकाणी मी या सुंदर कार्यक्रमाला आपल्या जिल्हाधिकारी अतिशय वेगळ्या कार्यक्रमामध्ये आणि अतिशय कमी आणि म्हणजे कालच आम्ही मॅडमला सांगितलं आणि मॅडमने खारेपाटणमध्ये जवळपास मॅडमने ज्यावेळेसपासून चार्ज घेतला आहे जिल्ह्याचा त्यावेळेसपासून मॅडमने सर्व जिल्ह्यामध्ये शनिवार रविवार असेल वर्किंगच्या दिवशी असेल कंटिन्यू त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं म्हणजे चर्चेतून असं आम्हाला लक्षात आलं की जे बेसिक म्हणजे फील्डवर गेल्यावर ज्या समस्या कळतात, ज्या लोकांकडून समस्या कळतात, त्या थेट त्यांच्याशी संवाद साधल्यावर ज्या समस्या कळतात त्या केबिनमध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्याने कळत नाही. त्यामुळे मॅडमचं नेहमी फील्ड व्हिजिटवर भर राहतो आणि आम्हालाही त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा फील्ड व्हिजिट नेहमी करा. त्याचाच एक भाग म्हणून महाराजस्व अभियान या ठिकाणी आपण राबवत असताना नेहमी वाडीवर बैठका आपण घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मॅडमने असं काल आमच्या चर्चेमध्ये आले की खारेपाटण विभागामध्ये त्या पहिल्यांदाच येत आहेत. हा विभाग त्यांचा फक्त राहिला होता. तर मॅडमने वेळात वेळ काढून आज या ठिकाणी महाराजस्व अभियानाला आल्या आणि खारेपाटणच्या आपल्या मंडळात उपस्थित राहून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी मॅडम सर्व महसूल विभागातर्फे आणि सर्वांतर्फे आपला आभार मानतो. आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर साहेब हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन राहते. आपल्या पंचायत समितीचे सदस्य गुरुप्रसाद शिंदे साहेब, पंचायत समितीचे सदस्य राजेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल त्यांचं मी आभार मानतो.
आपले संजय गांधी कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष शरद कर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा रेटार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. सर्व सरपंच महोदय वेळ काढून या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व सरपंच महोदयांचा मी आभार मानतो. सर्व तसेच माजी सरपंच रमाकांत राऊत साहेब या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आपले सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी संस्था चे अध्यक्ष लोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला इतकी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचे मुख्याध्यापक जे नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात. आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांची कधीच ना नसते, नेहमी आम्हाला त्यांची मदत असते, असे सानप सर या दोघांचंही मी संस्थेच्या दोघांचेही मी आभार मानतो. आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल नागरिकांचे, लाभार्थ्यांचे आणि सर्वजणांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असेल. धन्यवाद.